नमस्कार, मी सतीश मुळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. कोकणाच्या विकासासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून नाणार रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांनी केली मागणी. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करावी म्हणून काँग्रेसतर्फे रत्नागिरी येथे करण्यात आले आंदोलन. आणि नाणार रिफायनरीसाठी प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा FARD संघटनेने दिला इशारा. रिफायनरीचा मुद्दा आला पुन्हा ऐरणीवर. कोकणामध्ये सध्या जास्त चर्चा होत असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सविस्तर वृत्त आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. वारणा नगरच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, बस, जिमखाना, वायफाय कॅम्पस अशा सर्व अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण. तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत 1983 पासून दर्जेदार शिक्षण देणारी संस्था श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट तथा स्वायत्त संस्था म्हणून मान्यता प्राप्त. यामध्ये विद्यार्थ्यांना मिळेल शैक्षणिक स्वातंत्र्य, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, उत्तम विषय निवड आणि निवडक विषय, सुलभ रोजगाराच्या संधी, तसेच 2 वेळा NBA मानांकन प्राप्त, NAC 3.27 CGP ग्रेड, उच्च प्लेसमेंटचे सातत्य, बीटेक, एमटेक करिता सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, ENTC आणि कम्प्युटर शाखांसाठी प्रवेश सुरू. त्याचबरोबर महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑफिसर होण्यासाठी आर्म फोर्स प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट मार्फत विशेष प्रशिक्षण आणि तयारी. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. फोन नंबर 94 21 26 19 92 75 88 83 83 84 आणि 95 52 35 40 40. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. कोकणाच्या विकासासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू झाला पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांनी व्यक्त केले आहे. आज या ठिकाणी नाणार रिफायनरी ही राजापूरमध्ये व्हावी असा दृष्टिकोन घेऊन राजापूर असेल, रत्नागिरी असेल या दोन्ही तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी काही संघटना तयार केल्या आहेत आणि त्या सर्व संघटनांची एक संघटना रत्नागिरीमध्ये होऊन त्याला आपण फेडरेशन म्हणू शकतो. ती सर्व मंडळी आज या ठिकाणी आपलं जे काय म्हणणं आहे ते व्यक्त करण्यासाठी ते जमा झालेले आहेत. आज त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखरच फक्त ते बोलले नाही तर त्या मनापासून निघालेल्या गोष्टी होत्या. कारण आपण गेली काही वर्ष पाहतोय, बरीच वर्ष पाहतोय की रत्नागिरीमध्ये एखादा प्रोजेक्ट, एखादा प्रकल्प जाहीर होतो, प्रक्रिया सुरू होते, परंतु कोणीतरी अफवा उठवण्यासाठी सुरुवात करतात, प्रकल्पाला विरोध करतात आणि मग येथील लोक घाबरून त्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध करतात. मी असं म्हणेन की ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी शेवटची संधी आहे.
जर हा प्रकल्प गेला तर यानंतर कोणताच प्रकल्प या ठिकाणी येणार नाही आणि आम्ही संबंध देशामध्ये हे पुन्हा मागासलेलेच राहू, मागे राहू. कारण आमच्याकडे 720 किलोमीटरचा या कोकणाला समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्राच्या वाटेनेच बाहेरच्या देशामधून निरनिळ्या ज्या विविध ठिकाणी प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना लागणारा कच्चा माल येतो आणि तो देशातील इतर भागात जातो. त्या ठिकाणी त्यापासून त्याचे प्रोडक्ट तयार होतात आणि ते प्रोडक्ट तयार होण्याच्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. आमची लोकं मात्र फक्त आणि फक्त त्या बोटीतून जेटीवर माल उतरवण्याची जे काम आहे तेच फक्त करत असतात. कोकण बोर्ड निघाल्यानंतर आपण पाहिलं आहे की कोकणातील जे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, यांची बुद्धिमत्ता ही संबंध देशाला बघाव्यास मिळाली. कारण कोकण बोर्डाचा निकाल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आणि उच्च दर्जाचा लागलेला आहे. आज ही जी मुलं आहेत ही शिक्षण घेत आहेत, विविध क्षेत्रातलं शिक्षण घेत आहेत. कोणी इंजिनियर बनत आहे, कोणी CA बनत आहे, कोणी वकील बनत आहे किंवा अन्य काही मार्गाने मोठमोठे शिक्षण घेऊन तज्ज्ञ बनत आहेत. परंतु शिक्षण घेतल्यानंतर त्यांना या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाच्या दर्जाचं काम या ठिकाणी मिळत नाही आहे आणि ते मिळत नाही याचं कारण एकमेव आहे की या ठिकाणी प्रोजेक्ट येत नाहीत आणि येत असेल तर त्याला लोक विरोध करत आहेत. मी सर्वांना हात जोडून विनंती करेन की आता आपल्या स्वतःसाठी नव्हे तर पुढच्या पिढीसाठी, पुढील पिढी जी आहे ती जर या ठिकाणी शिकणार असेल, त्यांच्याकडे स्किल असेल, त्यांच्याकडे जे स्किल असणार आहे त्या स्किलचा ह्या कोकणासाठी, या रत्नागिरीसाठीच उपयोग व्हावा आणि येथील मुलांना याच ठिकाणी त्यांच्या आईवडिलांसोबत, कुटुंबियासोबत इथेच राहता यावं आणि याच मातीमध्ये त्यांनी आपली सेवा द्यावी. अशा प्रकारची जी आपली भावना आहे ही भावना जर खरोखर सत्यात उतरवायची असेल तर नाणार आणि नाणारसारखे अजून काही प्रकल्प इथे येणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही ठिकाणची अर्थव्यवस्था पाहिली तर त्याच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक असतं. आज आपल्याकडे काय आहे तर आंबा आहे, मासेमारी आहे, याबरोबर इथे टुरिझमही फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. तर फलोद्यान, मासेमारी, टुरिझम आणि त्याबरोबर थोडंसं औद्योगिकरण याची जर सांगड बसली तर हा जिल्हा हा संबंध देशामध्ये सर्वात जास्त विकासाकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा विकास व्हायचा असेल, अशा प्रकारे घराघरात विकास पोचायचा असेल, लोकांना त्याचा खरोखर फायदा मिळायचा असेल तर मी असं म्हणेन की ह्या ज्या व्यक्ती सर्व या लोकांनी जे आज या ठिकाणी संघटना बांधलेल्या आहेत, त्यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत ते विचारही आम्ही ऐकून घेतलेले आहेत आणि ते विचार खरोखरच सुंदर असे विचार आहेत. ते स्वतःसाठी काही म्हणत नाही आहेत तर ते येथील लोकांसाठी म्हणत आहेत, येथील पुढच्या पिढीसाठी बोलत आहेत आणि त्याच्यासाठी ते तळमळत आहेत. आणि म्हणून ह्यांच्या ज्या भावना आहेत या भावना मी वरिष्ठांपर्यंत म्हणजेच आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यामधून काहीतरी निष्पन्न व्हावं असं तळमळीने मी स्वतः प्रयत्न करेन. नाणार रिफायनरीबाबत रत्नागिरी येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष केशव भट यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना रिफायनरीचे समर्थन केले. रत्नागिरी आणि उद्योग यांचं प्रचंड काहीतरी वाकडं असल्यासारखं इथे वातावरण जे आहे, उद्योग कुठचाही आला तरी त्याला विरोध करायचा. आणखीन हे आता रिफायनरीच्या संदर्भात जर बोलायचं तर पहिली रिफायनरी रोमानियामध्ये 1856 सुरू झाली आणि आज रोमानियाच्या सारख्या छोट्या देशात 10 रिफायनरीज आहेत. फक्त अमेरिकेचा विचार करायचा तर अमेरिकेत 130 रिफायनरीज आहेत आणि त्यातल्या त्यात तुमच्या कॅलिफोर्निया जिथे फळं अमुक तमुक सगळा निसर्ग संपन्न आहे तिथे 17 रिफायनरीज आहेत. भारताचा विचार केला तर भारतात 24 रिफायनरी आहेत, त्यातल्या 2 मुंबईमध्ये आहेत. मग हे सर्व असताना आणि रिफायनरीची एक आवश्यकता अशी असते की त्याला सागरी मार्ग, क्रूड ऑइल समुद्रात तयार होतं. क्रूड ऑइल ज्या देशात मिळतं, आपल्याकडे क्रूड ऑइल येणार आहे ते गल्फ कंट्रीजमधनं येणार आहे
आणि त्यांना तो मार्ग जवळचा आहे. आणि आपल्याकडे राजापूरसारख्या ठिकाणी जिथे रिफायनरी प्रकल्प होणार होता त्या ठिकाणी त्यांना ते सगळ्यात जवळचं डिस्टन्स, आणखीन समुद्राची जी खोली लागते ती खोली तिथे जास्त आहे आणि कातळ संपूर्ण मालरान आहे. तर अशा ठिकाणी जर प्रकल्प येणार असेल की ज्याची क्षमता ही साधारण 5 वर्ष त्याचं बांधकाम चालेल, त्या बांधकामाच्या वेळेला रोज 1 लाख कामगार लागणार आहेत, 10,000 वेल्डर किंवा असं आहे. त्याच्यानंतर जेव्हा रिफायनरी सुरू होईल त्यावेळेला शिक्षित अशिक्षित पदवीधर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात इंजिनियर अमुक तमुक हे जे आहेत ते समजा 20,000 पहिल्या टप्प्यात लागतील आणि त्याच्यानंतर जसं त्याचं एक्सपान्शन होईल त्याप्रमाणे ते वाढत जातील. या लोकांबरोबर किंवा हे जे कामगार येतील किंवा जेवढी उलाढाल होईल त्याचा फायदा फक्त राजापूरला नाही होणार आहे. तर राजापूर बरोबर आपण ज्याला शॅडो म्हणतो, राजापूरच्या त्या रिफायनरीची सावली जे त्या ठिकाणी पडेल ते आपला रत्नागिरी, राजापूर, लांजा, कणकवली, देवगड ह्या भागात सगळीकडे त्याचे जे पडसाद आहेत, पडसाद म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याच्यामधनं जो निर्माण वेगवेगळ्या पद्धतीने डिपेंडंट किंवा नॉन डिपेंडंट ज्याला आपण स्ट्रीमलाईन इंडस्ट्रीज म्हणतो, रिफायनरीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या निर्माण होणार आहेत त्या निर्माण होणाऱ्या रॉ मटेरियल आपल्याला जवळ मिळाल्यामुळे नवीन रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र आपलं रिकाम आहे म्हणतो, पण तिथे धंदा काय करायचा तर रॉ मटेरियल स्वस्त मिळालं तर तिथे चेन ऑफ इंडस्ट्रीज तयार होतील की ज्याचं रॉ मटेरियल हे रिफायनरीमधनं मिळेल. तसंच येऊ घातलेले ज्या नवीन इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रियल एरिया आहेत किंवा एखाद्या खाजगी जागेत सुद्धा आजकाल इंडस्ट्री होऊ शकते, तर असे लोक पण उद्योगधंदे करू शकतात. लोकसंख्या जी आहे ते राजापूरसारख्या ठिकाणी 5-1 लाखांनी लोकसंख्या वाढेल जी रत्नागिरीची पण नाही आज. म्हणजे तिथे क्षमता किती आहे बघा की वेगवेगळे धंदे उद्योग डाऊनलाईन इंडस्ट्रीज ह्या तिथे होतील. आणखीन ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ता जगभरात 700 रिफायनरीज आहेत. मग ह्या रेटनी सगळं जग आपलं पर्यावरण आणखीन हे सगळं आपण ज्या गोष्टी करतो तर सगळं जगच बेचिराख व्हायला पाहिजे होतं आजपर्यंत, ते काय झालेलं नाही. मुंबईत 2 रिफायनरी आहेत, चेंबूरच्या सारख्या ठिकाणी आहेत, मग चेंबूरमध्ये लोकच राहतात ना, तर कोण राहतं वेगळं. त्याच्यामुळे प्रदूषण आणखीन रिफायनरी याचा अर्थार्थी काय संबंध नाही. कारण सगळ्या रिफायनरीजमध्ये जर प्रदूषण असतं तर आज ही इंडस्ट्री कधीच बंद पडली असती. आता साधं तुम्ही घरात एसी लावता, एसीमुळे प्रदूषण होत नाही असं म्हणायचं आहे का? गाडी चालवतो आपण, गाडीमुळे प्रदूषण होत नाही का? होतं. तर त्याच्यासह पण रिफायनरीमध्ये आता असं आहे की त्याचं डिस्टिलेशन प्रोसेस असते, त्याच्यातून एक एक घटक तयार होतात आणि ते त्याचे प्रोडक्शन व्हॅल्यू असते. तर जर आता एक प्रश्न असा उभा राहतो की जर भारत सरकार सोलर किंवा बॅटरीवरती चालणाऱ्या गाड्या, तर मग पेट्रोल डिझेल एवढंच उत्पादन नाही आहे. विमानाला लागणारं इंजिन हे लागतंच आपल्याला आणि ते सगळ्यात त्याची किंमत जास्त असते. आणि त्याच्या डाऊन इंडस्ट्रीज ज्या आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ह्या पेट्रो प्रॉडक्ट्सवरती चालतात. तर हा सगळ्याचा विचार करता आपल्याकडे रिफायनरी येणं हे प्रचंड गरजेचं आहे. कोकणाचं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचं जे आत्ताचं राहणीमान आहे, जीवनमान आहे, इथली लोक, इथली मुलं जी शिकतात ती बाहेर जातात, परदेशी जातात, तर त्यांचा उपयोग इथे होईल. गल्फ कंट्रीजमध्ये किंवा रिफायनरीजमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातली बरीच लोक आहेत जी तिथे काम करतात. मच्छीमारी क्षेत्रात पण आहेत, मच्छीमारीला काही होत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे तामिळनाडूला आहेत, आसामला आहेत रिफायनरीज, तिथे मच्छीमारीला परिणाम झाला नाही. जामनगरला आहे, जामनगरला जी रिफायनरी आहे तिथे 200 एकरवरती त्यांनी झाडं लावलेली आहेत. त्याचं प्रत्येक एकरी उत्पादन 6 टनचं आहे, आपल्याकडे ते 2 टनाचं आहे. हा फरक आहे. रिफायनरीच्या प्रेमायसिसमध्येच जर आंबा लागवड आणि हे सगळं होतंय तर मच्छीमार म्हणा किंवा आंबा लागवड किंवा जे बागायतदार आहेत, शेतकरी आहेत, यांना त्याच्यामुळे भयभीत करण्याचं कारण नाही. मागील काही महिन्यांपासून नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून व्यापारी आणि विविध संघटना शासनावर दबाव आणत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार नाणार रिफायनरीबाबत आता काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेला तसंच लोकमान्य टिळक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ असलेला महाराष्ट्र सज्ज होत आहे नव्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकल्पाच्या उभारणीसाठी. 15,000 एकरांवर पसरलेल्या या RRPCLच्या प्रकल्पामध्ये 44 अब्ज US म्हणजेच 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून जागतिक दर्जाचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प साकार होत आहे. या रिफायनरीचं काम
2025 पर्यंत पूर्ण होणार असून यामधून विविध श्रेणीच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांखेरीज युरो 6 तसंच उच्च आंतरराष्ट्रीय दर्जाची इंधनं प्राप्त होतील। या जागतिक दर्जाच्या रिफायनरीमध्ये सर्वोत्तम सुविधांचा वापर करून विविध प्रकारांमधील वेगवेगळ्या क्रूड ऑइल्सवर प्रक्रिया करण्यात येईल आणि इथं पेट्रोलियम इंधनं आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्मिती करण्यात येईल। उच्च कार्यक्षमतेसह सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी या प्रकल्पामध्ये अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करण्यात येईल। रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रांमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे या भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल। उत्सर्जनाचे काटेकोरपणे नियंत्रण करणे आणि जलसंवर्धन उपाययोजना राबवणे अशा गोष्टींच्या अंमलबजावणीने हा रिफायनरी प्रकल्प सर्वोत्तम हरित प्रकल्पांपैकी एक असेल। RRPCL हे बांधकामादरम्यान 1,50,000पेक्षा अधिक लोकांना रोजगार देईल आणि प्रकल्पाची उभारणी झाल्यावर जवळपास 20,000 लोकांना थेट रोजगार देतील, तसंच ते लाखो लोकांसाठी उपजीविकेचं माध्यमही बनेल। फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट या संघटनेने तर नाणार रिफायनरी व्हावी म्हणून 26 जानेवारीला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याबाबत लेखी निवेदन दिले आहे। त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा आता परत ऐरणीवर आला असल्याचे कौस्तुभ सावंत यांनी सांगितले। नमस्कार, मी कौस्तुभ रमेश सावंत, एक हॉटेल व्यावसायिक आहे। रत्नागिरीचे अर्थकारण हे मच्छी आणि आंबा ह्या व्यवसायावरती आहे, पण गेले कित्येक वर्ष जर आपण बघितलं तर रत्नागिरीतील जे अर्थकारण आहे ते फार ढासळले। याचं कारण की निसर्गाचा प्रकोप, त्याचबरोबर शासनाचं आडमुठी धोरण, या कारणांमुळे रत्नागिरीतील जी अर्थव्यवस्था ही फार कोलमडलेली आहे। अशा परिस्थितीत आमच्यासारखे जे व्यावसायिक आहेत यांना व्यवसाय करणं कठीण झालं आहे। अशा वेळेला जर असे रिफायनरीसारखे मोठमोठे प्रोजेक्ट येणार असतील, 3 लाख कोटीचा रोजगार, 3 लाख कोटीची उलाढाल ह्या ठिकाणी होणार असेल तर असे प्रकल्प आले पाहिजेत। पर्यावरणाला मारक नसणारे प्रकल्प आले पाहिजेत, हेही आम्हाला तेवढंच मान्य आहे। पण जर असा रिफायनरीचा प्रोजेक्ट आला तर नक्कीच या माध्यमातून पर्यटन डेव्हलप होणार आहे आणि पर्यटनावरती भरपूर गोष्टी डिपेंड असतात। आमचे हॉटेल व्यवसाय डिपेंड आहेत, सर्व अर्थव्यवस्था डिपेंड आहे। तर मी नक्कीच असं आवर्जून म्हणेन की प्रत्येकाने ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे। अभ्यास करूनच मग विरोध करायचा की समर्थन करायचं हे ठरवलं पाहिजे। कोणीतरी एखादा अडाणी माणूस येतो आणि आपल्याला सांगतो की हा प्रकल्प चुकीचा आहे, ह्याच्यामुळे आपलं नुकसान होणार आहे, तर हे चुकीचं धोरण न ठेवता अभ्यासपूर्वक जर विचार केला आणि रिफायनरीला समर्थन दिलं तर रत्नागिरीचा विकास नक्की घडेल आणि एक समृद्ध कोकण तयार होईल। धन्यवाद। नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरा मोहरा पालटू शकतो, तसेच हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगारही मिळू शकतो। त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने आता हळूहळू मोठ्या प्रमाणात समर्थन वाढू लागले आहे, असे बाळासाहेब शेटे यांनी सांगितले। रत्नागिरी ग्रीन रिफायनरी ही राजापुरातच व्हायला हवी। 3 लाख कोटींचा हा प्रकल्प आहे। जवळ 1-1.5 लाख लोकांना याच्यात कामं मिळणार आहेत। व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, नाभिक, सुतार, लोहार, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारखानदार, बांधकाम व्यावसायिक या सगळ्यांना पोटभर कामं मिळणार आहेत। तरुणाई ही व्यसनाऐवजी त्यांना रोजगार मिळणार आहे। त्यांचे आई वडील, त्यांचे पालक या सर्वांना एका समाधानाचे दिवस येणार आहेत। या एका प्रकल्पामुळे साऱ्या कोकणची मानसिकता काय उद्योगाकडे वळणार आहे। रत्नागिरी रिफायनरीला पाठिंबा देण्यासाठी राजापूर तालुक्यामध्ये 50 संस्था संघटना एकत्र आल्या। त्यांनी आपलं फेडरेशन तयार केलं आणि त्यांनी या रिफायनरीला पाठिंबा दिला। तोच प्रकार रत्नागिरीत घडला। रत्नागिरीतल्या 52 संस्था एकत्र आल्या, संघटना एकत्र आल्या, त्यांनी फेडरेशन स्थापन केलं। हे झाल्याबरोबर देवगड, कणकवली, लांजा, संगमेश्वर या सगळ्या ठिकाणी हे वारं पसरतं आहे। हा प्रकल्प व्हायलाच हवा आहे। या संदर्भामध्ये राजापूरचे आमदार राजन साळवींचं मी जाहीर कौतुक करेन, अभिनंदन करेन। सुरुवातीला त्यांना वाटलं, एक आभास निर्माण झाला की या प्रकल्पाला लोकांचा पाठिंबा नाही, तेही त्याच्यात सामील झाले। पण 1 वर्षभर ज्या वेळेला आमचे अविनाश महाजन, पंढरीनाथ इत्यादी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली खूप
आणि तिथलं मानसच पलटून टाकलं आहे. 99% लोक आता या प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे आहेत. आणि त्यामुळे त्यांनी जाहीर करून टाकलं की माझा या प्रकल्पाला समर्थन आहे. धाडसाचं होतं विधान, पण केलं त्यांनी, आणि म्हणून ते अभिनंदनाला पात्र आहे. मला एक 15 वर्षापूर्वीची हकीकत आठवते. आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये पंचतारांकित MIDC येऊ घातली होती. जवळजवळ सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. आणि त्यावेळेला काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एक वेगळा आभास निर्माण केला आणि तो विरोध लक्षात घेऊन नेते मंडळींनी त्यांना प्रबोधन नाही केलं. त्यांनाच पाठिंबा दिला आणि पंचतारांकित MIDC सारखा प्रकल्प या तालुक्यातनं, या जिल्ह्यातनं गेला. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. मला आठवतं त्यावेळेला एकच ग्रहस्थ उभे राहिले होते, बशीर मुर्तुजा, की ज्यांनी ठामपणानं समर्थन दिलं या प्रोजेक्टला आणि सांगितलं हा व्हायला पाहिजे. ते आणि त्यांचे सगळे सहकारी उभे राहिले. दुर्दैवानं यश नाही आलं. दुर्दैवानं या रिफायनरीला राज्यकर्त्यांचं समर्थन नाही मिळालं तर काय, असा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात उभा राहतो. पण आता कोकणची जनता माफ करणार नाही आणि येणाऱ्या संघर्षाची ती नांदी ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात यावी म्हणून रत्नागिरी येथे काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्यातही अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करून जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे नेते रमेश शहा यांनी अर्णव गोस्वामीवर कडक टीका करीत त्यांच्या अटकेची मागणी केली. मिस्टर अर्णव गोस्वामींनी जी काय व्हॉट्सअप चॅट त्याचं जे ओपन झालं त्याच्यामध्ये लोकांना अशी माहिती मिळाली की जो बालाकोटला हल्ला झाला, पुलवामामध्ये जे आमचे 40 जवान शहीद झाले, त्याच्यावरती त्यांनी आनंद व्यक्त केला आपल्या चॅटमधून. त्याचं असं म्हणणं होतं की याच्यामुळे भाजपाला खूप फायदा होईल आणि मोदी सरकार परत निवडून येईल, आणि तसंच झालं. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो, एकतर त्याला 3 दिवस अगोदर ती गोष्ट कशी कळली ह्याची एक चौकशी व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा पत्रकार हा दलाली करत होता की पत्रकारिता करत होता, आमच्या देशाच्या गुप्त सूचना त्याला कशा मिळाल्या, ह्याच्यामध्ये भाजप सरकारचा कितपत हात आहे, ह्याची चौकशी होणं पूर्ण गरजेचं आहे. म्हणून आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे, त्याचा निषेध केलेला आहे. त्याला अटक करायची आम्ही मागणी करत आहोत आणि त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. आणि राज्यपालांकडे आमची ही मागणी आहे की अर्णव गोस्वामी आणि त्याच्या चॅटमध्ये असलेल्या सर्व लोकांची चौकशी करावी, त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, एवढीच आमची मागणी आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोकणाच्या विकासासाठी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत म्हणून नाणार रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांनी केली मागणी. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करावी म्हणून काँग्रेसतर्फे रत्नागिरी येथे करण्यात आले आंदोलन. आणि नाणार रिफायनरीसाठी प्रजासत्ताक दिनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा FARD संघटनेने दिला इशारा. रिफायनरीचा मुद्दा आला पुन्हा ऐरणीवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.